कल्याण डोंबिवलीत मनसेने मराठी अस्मिता आणि मराठी भाषा प्रोत्साहन या उद्देशाने एक नवीन अभियान सुरू केलंय। या अभियानाअंतर्गत आता शहरातील ऑटो रिक्षांवर विशेष असे एक स्टिकर्स लावण्यात आलेत। खरं तर मी मराठी बोलतो, मला मराठी समजते, माझ्या रिक्षात बसा असं लिहिलेले हे स्टिकर्स शहरातील रिक्षांवर लावण्याची मोहीम मनसे पदाधिकाऱ्यांनी सुरू केली आहे। 4 मेला मराठी सक्तीच्या विरोधामध्ये आंदोलन होणार आहे आणि याचाच इशारा आता मनसेने दिलाय। दरम्यान हे स्टिकर्स लावले गेले आहेत। शहरातील अनेक रिक्षांवर हे स्टिकर्स लावले गेलेत। सर्व रिक्षा चालकांनी मिळून स्वेच्छेने हे स्टिकर्स लावावेत असं आवाहनही यावेळी करण्यात आलंय। दरम्यान या मोहिमेला परप्रांतीय रिक्षा चालकांचा प्रतिसाद मिळतोय, तर काहींनी याला विरोध देखील केलाय। रिक्षा चालकांना मराठी बोलण्याचं आवाहन करण्यात आलंय। मनसे पदाधिकारी आरिफ शेख आणि योगेश पाटील यांनी यावेळी मराठी भाषेचा सन्मान राखण्यासाठी गरज अधोरेखित केली आहे। रिक्षा चालक शफीउल्ला यांनी सुद्धा मराठी शिकण्याची आणि ग्राहकांशी मराठीमध्ये संवाद साधण्याची तयारी व्यक्त केली आहे। या मोहिमेमुळे आता कल्याण डोंबिवलीमध्ये मराठी भाषा आणि स्थानिक प्रश्नांवर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आता दिसून येते।